तर मित्रांनो, हा कोंब पेरणी यंत्राचे आपण भिंगऱ्या कोणतं काम करतात, कोणतं बी पेरतात ते तुम्हाला मी दाखवणार आहोत। मित्रांनो, आता पाहू शकता तुम्ही मित्रांनो, पेरणीची गव्हाची पेरणी, कांद्याची पेरणी चालू झालंय सीजन, त्यासाठी आपण पेरणी यंत्र आणलंय। मित्रांनो, हे पेरणी यंत्र गहू पेरणी, कांदा पेरणी, तूर सगळं जेवढे पिकं असतील तुमची तेवढी पेरणी करतंय। तर या पेरणी यंत्राविषयी मी मला माहिती देणार आहे आणि पाठीमागे लावलेलं जुगाड काय आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये नक्की कळेल। ही किती 13 नंबरची भिंगरी आहे, पाहू शकता तुम्ही। ही 13 नंबरची जी भिंगरी आहे, या भिंगरीनं आपण ज्वारी पेरू शकतो, म्हणजे जी ज्वारी असती ती पेरू शकतो। आता ही 13 नंबरची झाली। आता ही 9 नंबरची भिंगरी आहे मित्रांनो। या भिंगरीने आपण मका पेरू शकतो, म्हणजे जी टोकन यंत्राने जी आपण मका लावतो, उत्पन्नाची मका, तर ती उत्पन्नाची मका या भिंगरीनं पेरू शकतो। तर या भिंगरीनं आपण उत्पन्नाची मका डबल स्पीड करून, म्हणजे 18 दाती गिअर मागं टाकून पेरू शकतो। तर एकरी आपले 2 बॅग पडतात। ती 5 किलोची बॅग असती तर एकरी 10 किलो बी पडतं, 2 फुटी अंतरावर पेरलं तर हे तिसरं आहे। याने आपण जनावरांसाठी मका पेरू शकतो, हे 12 दाती गिअरवर पेरू शकतो। तर आता हे तुम्हाला अजून दाखवतो। आता ही किती नंबरची, 8 नंबरची भिंगरी मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। हिच्यावर लिहिलेलं नाही कोणत्याच भिंगरीवर कोणती काम करते, कसं काम करते। तर मित्रांनो, तुम्हाला मी या भिंगरीत सांगणार आहे कोणती काम करते आणि कसं काम करते। तर ही 8 नंबरची भिंगरी आहे, तुम्हाला नंबर दिसत असेल, पाहू शकता तुम्ही। 8 नंबरची भिंगरी आहे मित्रांनो ही, दिसते तुम्ही। 8 नंबरची भिंगरी आहे मित्रांनो। या 8 नंबरच्या भिंगरीनं आपण कांदा पेरू शकतो, बाजरी पेरू शकतो। कांद्याचं म्हणजे जो कांदा पेरतो आपण, तर ते कांदा ह्या बियाणं पेरू शकतो। 2.5 ते 2 किलो बी एकरी पडतं, म्हणजे ह्या कांद्याच्या भिंगरीना ह्याला 18 दाती गिअर मागं करावं लागतो, म्हणजे फुल स्पीडमध्ये पेरावं लागते। तर आपल्याला कांदा पेरावा लागतो। 9 भिंगऱ्या आहेत मित्रांनो ह्या, तर याने कांदा पेरला जातो। आणि बाजरी जर पेरायची म्हणलं तर बाजरी पेरताना आपल्याला छोटा गिअर मागं करायचा आणि मोठा गिअर पुढं करायचा, त्याने स्लो फीड होतो। तर याने बाजरी पेरली जाते। एकरी 1 किलोची पिशवी, 1.5 किलोची पिशवी असते ती, तर 1.5 किलोची पिशवी पेरल्या जाते। आता झालं हा भिंगरी। आता ही पाहू शकता, ही किती नंबरची भिंगरी आहे मित्रांनो? ही 5 नंबरची भिंगरी आहे, तुम्हाला नंबर दिसत असेल। ही 5 नंबरची भिंगरी आहे। याच्यावर लिहिलेलं नाही काही, कारण की ही कंपनीकडून आलं आहे आपल्याला, त्याच्यावर नंबर नाही काही नाही। पण आता आपण पहिलं आपल्याकडे पेरणी यंत्र आहे, पाहू शकता तुम्ही। आपल्याला त्यामुळे माहीत आहे कोणती भिंगरी कशासाठी चालते। तर ही 5 नंबरची भिंगरी आहे, याच्यात 4 नंबर सुद्धा येते आणि 6 नंबर पण असते। तर आपण याच्यात ही 5 नंबरची भिंगरी आहे, हिनं आपण गहू पेरू शकतो, हरभरा पेरू शकतो। तर गहू कसा पेरायचा आहे, तर गहूला आपल्याला मोठा गिअर मागं टाकायचा आहे, 18 दाती गिअर मागं करायचा आहे आणि 18 दाती गिअर मागं करायचा आहे आणि 12 दाती गिअर पुढं करायचा आहे। अशा पद्धतीने आपण याने गहू पेरू शकतो। पण गहू पेरताना फक्त काय डोकं धरायचं, म्हणजे काय आपलं एक आपल्या लक्षात ठेवायचं, म्हणजे अनुभव येतो ना आपल्याला, जसं तसं मी सांगतो माझा अनुभवानुसार, की आपल्या एका भिंगरीच्या याच्यात आपल्याला फक्त 5 ते 6 दाणे उचलले पाहिजे, फक्त 5 ते 6 दाणे गव्हाने घेतले पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण हे पेरू शकतो। आता ही जी भिंगरी आहे तुम्ही पाहू शकता, 4 खाचाची भिंगरी आहे मित्रांनो। ही पाहू शकता 1 2 3 4, ही 4 खाचाची भिंगरी 7 नंबरची भिंगरी आहे मित्रांनो, तुम्हाला 7 नंबर दिसत असेल। तर हिनं आपण कपाशी पेरू शकतो, त्यासोबत आपण हिनं तूर बी पेरू शकतो आणि कपाशी तूर या 2 पिकं या भिंगरीनं पेरू शकतो मित्रांनो। तर कपाशी तूर या भिंगरीनं पेरू शकतो। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जर तूर पेरायची असेल तर तुरीला आपल्याला काय करायचं आहे, 18 दाती गिअर मागं करायचं आहे। आणि कपाशी जर पेरायची म्हणलं तर आपल्याला बारीक गिअर पुढं करायचा, 2 फुटाच्या अंतरावर एक दाना पडेल आणि डबल जर स्पीड केला तर 1 फुटाच्या अंतरावर असा एक दाना पडेल। अशा पद्धतीने ही ना तूर पेरल्या जाते। आणि अजून एक भिंगरी दाखवतो तुम्हाला, फुल फीडमध्ये पेरायची।
हा, ही 3 खाचाची भिंगरी आहे मित्रांनो. पाहू शकता हिला पण 7च नंबर आहे. ही 3 खाचाची आहे. हिनं आपण कपाशी पेरू शकतो. याने स्लो स्पीड फुल स्पीड करायचा आणि बिंदास्त फुल स्पीड करून म्हणजे 18 ते गिअर मागं टाकायचा आणि पेरून द्यायचे. तर याने आपल्याला एकरात 2 ते 2.5 पिशव्या कपाशीच्या पडतात. आणि तूर जर पेरली तर तुरीची 1.5 किलो तूर फुल स्पीडमध्ये केला तर 1.5 किलो तूर एकरी पडते 4 फुटी अंतरावर. तर हे होतं तुरीच्या. आता तुम्हाला मी अजून एक भिंगरी दाखवणार आहे मकाची. म्हणजे जी मका पेरतो ना आपण, परफेक्ट मका जी पेरतो आपण, तिनं पाहू शकता तुम्ही ही 12 नंबरची भिंगरी आहे. 12 नंबर हिनं आपण मका पेरू शकतो. मका पेरण्यासाठी 1 नंबर भिंगरी आहे मित्रांनो. ही 1 नंबर मका उगते या भिंगरीनं. ती पण मकाची होती पण तिला फुल पीड करावं लागतो, हिनं स्लो पीड करावा लागतो. हिनं बरोबर 1 ते 6 फुटाच्या अंतरावर 2 दाणे पडतात. म्हणजे दाना मागं पुढं होतो 6 इंचाच्या अंतरावर. अशा पद्धतीने 1 फुटाच्या अंतरावर आपली मका उगून येते. ही झाली मकाची भिंगरी. आता तुम्हाला दुसरे कोणते भिंगरी कोणतं काही प्रश्न असेल तुमचं तर कमेंट करून नक्की कळवा. मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तर तुम्हाला मी सांगितलेल्या माहितीमध्ये काही प्रॉब्लेम वाटत असला तर कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. हे बुसणं सांगायचे राहिलेत. हे आपले बुसणं आणले तर आपण 5 फणी जर पेर केली तर हे बुसणं लावायला काम येतात आणि त्यामध्ये हे डिस्टन्स टाकावं लागत असते. म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगतो हे बुसणं अशी इथं बसतात. हे पहा, ही बुसणं अशा पद्धतीने बसतात आणि ही भिंगरी जर काढली आपण 5 भिंगरी केल्यात ही काढायची आणि ह्याच्यामध्ये हे डिस्टन्स लावायचं. अशा पद्धतीने आपण 5 फणी पेरू शकतो. यासाठी हे काम करतात. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.